आयुष्याचे टप्पे आणि कपाटाचे कप्पे सारखेच असतात नाही का? कपाटाचे कप्पे जसे आपण नीट व्यवस्थित ऑर्गनाइज करतो, म्हणजे प्रत्येक कप्प्यात आपण वेगवेगळ्या वस्तू सॉर्ट आउट करून ठेवतो. तसेच आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक टप्प्यात आपल्याला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, कर्तव्ये पार पाडायची असतात. कपाटातून एखादी वस्तू काढताना आपण ती अलगद बाहेर काढतो. बाकीच्या कप्प्यांना विस्कटून देत नाही. तसंच आयुष्याचं आहे. प्रत्येक टप्प्यात आपल्याला एक वेगळी भूमिका साकारायची असते. म्हणून बाकीच्या भूमिका विसरून किंवा विस्कटून आयुष्य जगतो का आपण? 15 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिन्यांनी जेव्हा कपाट विस्कटत चाललंय असं लक्षात येतं, तेव्हा आपण थोडा वेळ काढतो आणि सगळं कपाट बाहेर काढतो. पुन्हा जिथल्या तिथे वस्तू लावतो. तसंच आयुष्याचं आहे. प्रत्येक टप्पा जगताना ज्या काही जबाबदाऱ्या, कर्तव्य आहेत, ती पार पाडताना आपण कुठेतरी भरकटतो, थकतो. तेव्हा थोडा वेळ देऊन, विचार करून वाढत चाललेला गुंता, बिघडलेल्या गोष्टी, हातातून निसटून गेलेल्या गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न करतो.